दर्यापूर शहरातील बनोसा परिसरातील एपीएमसी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या स्वप्नील मानकर या युवकाने श्रीजित काकड या युवकाला पेट्रोल उधार न दिल्याच्या कारणावरून 3 ते 4 युवकांनी पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फायटरने प्रहार करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे। या संदर्भात दर्यापूर पोलिसांकडे स्वप्नील मानकरने तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। मी पेट्रोल पंपावर कामावर असतो। मला श्रीजित काकड आणि रोशन सोळंकी यांनी 15 दिवस अगोदर पेट्रोल उधार मागितलं। मी त्यांना दिलं नाही। नंतर त्यांनी मला धमकी दिली की तुम्हाला जे मारण्याची धमकी दिली मला जे मारण्याची धमकी दिली। त्याच्यावर 15 दिवसानंतर 25 तारखेला त्यांना मला पेट्रोल पंप कॉल करून पेट्रोल पंपाच्या मागे बोलावलं। बाजार समिती बैल बाजारात आहे, बाजार मार्केटला तिथे बोलावल्यावर त्यांना विचारपूस काहीच नाही केली। मला डायरेक्ट हमला केला फायटरने। त्याला हमला फायटरने केल्यावर त्याच्याच पेट्रोल पंपावरचे कर्मचारी काम करणारे त्यांनी आलं मला अडवलं, डाल झाले। तर आदेश गावंडे ह्या नावाचा मुलगा जो आला तर त्यांनी मला दवाखान्यात नेले। दवाखान्यात नेल्याबद्दल हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलो। मी दवाखान्यात नेल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांनी मला असं रिपोर्ट लिहिला, पण त्याच्यावर कारवाई कशी नाही झाली। समजा माझं जसे पाहिजे मनाजोगती कारवाई झाली ती नाही। आरोपी अटक नाही आहे, अजूनही खुले हिंडून राहिले। त्याला खुले हिंडून राहिले, घरापाशी येतात, हातात धावता दाखवतात। गेटही वाजवलं घरापुलचं, घरचे धमकी देऊन राहिले। आता याच्यावर अटक काहीच नाही झाली, त्याच्यावरती खुले हिंडून राहिले। याच्यावर जिल्हाधिकारी काय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ जाणार आहोत मी। समजा यांना पोलीस दर्यापूर पोलीस विभाग यांना काही केलं नाही, मग जिल्हा यांच्याजवळ जाणार आहोत।